Hello students, in today's video we will study the methods of integration. बघा याच्या आधी आपण सिंपल इंटिग्रेशन सॉल्व केलेले आहे. ते सिंपल याच्यासाठी होते की ते सिम्प्लिफाईड होत होते आणि आपल्याकडे एक प्रॉपर इंटिग्रँड बनत होतं की त्याचं आपण इझिली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकत होतो. आता आपल्याकडे काही नवीन टाईपचे इंटिग्रँड आहे ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागणार आहे मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. तर बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स. सो फर्स्ट इज द मेथड बाय सबस्टिट्यूशन, मेथड बाय पार्ट्स अँड मेथड बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, कोणते कोणते सांगितले मी? मेथड बाय सबस्टिट्यूशन, मेथड बाय पार्ट्स अँड मेथड बाय पार्शियल फ्रॅक्शन. इन टुडेज व्हिडिओ वी विल स्टडी अबाउट द मेथड बाय सबस्टिट्यूशन. ओके, सो वी विल स्टडी integration method by substitution. Okay, so it is about the method by substitution. Okay, तर आपल्याला नावावरूनच लक्षात येतं की मेथड ऑफ सबस्टिट्यूशन काय असणार आहे. मीन्स आपण काहीतरी सबस्टिट्यूट करणार. ओके, देन इट इज कॉल्ड अ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. तर मेथड ऑफ सबस्टिट्यूशनची गरज कुठे पडते ते बघूया. आफ्टर दॅट वी विल सी इट्स फॉर्म. ओके, सो सपोज माझ्याकडे एक इंटिग्रँड आहे. ओके, सो इट इज व्हॉट 1/x log x dx. ओके, जे हे याला काय बोललं जातं? इंटिग्रँड बोललं जातं आणि जे फाइंड आउट आन्सर करतो दॅट इज द इंटिग्रेशन. तर मला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की याला आपण सिम्प्लिफाईड नाही करू शकत. काय करू शकणार आहे? ओके, तर आपण बघा याला बाय पार्ट्सनी पण आपण सॉल्व करू शकतो. मीन्स जसं आपण डिफरन्शिएशनमध्ये जसं यू इंटू व्हीचं मल्टिप्लिकेशनच्या वेळेस याला फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन म्हणून करत होतो, ते सुद्धा इथे पण इंटिग्रेशनमध्ये सुद्धा करता येतं. दॅट इज कॉल्ड अ मेथड बाय पार्ट्स. ओके, बट दॅट इज अ लिटिल बिट ट्रिकी. इट इज नॉट ट्रिकी, इट इज जस्ट अ टाइम कन्झ्युमिंग. जर आपल्याला हे त्यापेक्षाही लवकर सॉल्व होत असेल तर आपण का नाही ती मेथड यूज करू. सो फॉर दॅट वन वी विल गो बाय मेथड बाय सबस्टिट्यूशन. तर इथे बघा, आता तुम्हाला हे ऑब्झर्व केल्यावर लक्षात येत असेल की log x आहे आणि 1/x. सो व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ log x? व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ log x? वी नो दॅट द डिफरन्शिएशन ddx ऑफ log x. व्हॉट इज द ddx ऑफ log x? इट इज 1/x. ओके, तर आपल्याकडे कशाचं कॉम्बिनेशन आलेलं आहे? आपल्याकडे एक फंक्शन आहे f of x आणि त्याचं हे आहे f dash of x. ओके, सो कॅन आय से दॅट इट इज, otherwise I can say that f of x into f dash of x. Okay, or you can say f dash of x into f of x. जर माझ्याकडे हा फॉर्म आहे, ओके, सो आय कॅन ट्रान्सफॉर्म दिस इंटिग्रेशन इंटू सम अदर व्हेरिएबल ऑल्सो. ओके, तर जसं मी log x ला t म्हटलं सपोज. ओके, तर मी काय करत आहे? सबस्टिट्यूट करत आहे. लेट log x इज इक्वल टू टी. ओके, म्हणजे मी log x च्या ऐवजी t घेतला. सो दिस इज नथिंग बट द सबस्टिट्यूशन. log x इज इक्वल टू टी. तर नाव आय विल डिफरेंशिएट ऑन बोथ साइड्स. ओके, तर काय होणार? आता log x आम्ही विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरेंशिएट करतो. सो आय विल गेट 1/x dx. अँड व्हॉट इज द डिफरेंशिएशन ऑफ t? इट इज विथ रिस्पेक्ट dt. ओके, सो आता बघा, नाउ इफ यू ऑब्झर्व दिस वन. ओके, सो 1/x dx इज इक्वल टू काय होतं? dt. ओके, सो इन दिस वन 1/x dx हे काय झालं? dt झालं. 1/x dx काय झालं? dt. अँड व्हॉट इज log x? log x च्या ऐवजी आपण काय ठेवणार आहे? t. ओके, सो दिस विल बी ट्रान्सफॉर्म टू व्हॉट? दिस विल बी ट्रान्सफॉर्म टू i इज इक्वल टू 1/x dx ला ऑलरेडी आपल्याला मिळाला आहे dt, जे इथे सबस्टिट्यूट करत आहे. सो दिस विल बी dt and this is what log x is equal to t. Okay, so my integrand has transformed into I is equal to phi of t. काय पण it can be anything and it is f dash of t dt. असं जर फंक्शन असेल, ओके, हे याच्यासारखं फंक्शन झालं, तर नाव हाऊ वी विल फाइंड आउट द इंटिग्रेशन ऑफ दिस वन t dt? याचं इंटिग्रेशन काय होणार आहे? सेम फॉर्म्युला t² / 2 + c. ओके, बट आपल्याला काय करायचं आहे? मला त्यांनी क्वेश्चन विचारला होता, त्याच्यामध्ये कोणतं व्हेरिएबल होतं? x होतं. सो अगेन आय हॅव टू कन्वर्ट दिस t इंटू x. व्हॉट इज माय t? t काय आपला? log x ² / 2 + c. ओके, सो दिस विल बी द आन्सर. ओके, सो दिस विल बी द आन्सर. ओके, तर आता हे तुम्हाला समजलं की मेथड बाय सबस्टिट्यूशनमध्ये आपण काय करणार आहे. सपोज आपण काय करणार आहे? आपण एखाद्या फंक्शनला, म्हणजे सपोज माझ्याकडे हे
1/x log x आहे. log x ला मी फंक्शनला, त्या फंक्शनला मी टी पुट करणार. का टी पुट करते? कारण की त्याचं डिफरन्शिएशन इथे अवेलेबल आहे. log x सोबत 1/x आहे, त्याचं डिफरन्शिएशन अवेलेबल आहे, म्हणून मी त्याला डायरेक्टली कन्वर्ट करू शकते स्मॉल, म्हणजे जे इझिली सिम्प्लिफाईड होणार अशा फंक्शनमध्ये सॉल्व करू शकते. अशा फंक्शनमध्ये सॉल्व केल्यानंतर आपण त्याला काय करायचं, सॉल्व करायचं. ओके, अँड देन अगेन आपलं जर व्हेरिएबल आपण टी यूज केलं तर त्या टीला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे, एक्समध्ये. ओके, बाय दिस वे वी विल गेट द आन्सर. ओके, नाव वी विल सी द करोलरी ऑफ दिस वन, म्हणजे हे कुठे कुठे यूज करता येते, कसं यूज करता येते. बघा, मेथड बाय सबस्टिट्यूशन आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी यूज करू शकता. सपोज माझ्याकडे एक सिम्पलचं फंक्शन बघते मी. सपोज असं दिलेलं आहे, सपोज दिस इज 3x² साइन ऑफ x³. ओके, तर तुम्ही इथे काय करू शकता, यू कॅन प्लेस इन प्लेस ऑफ x³. ओके, आता बघा इथे, आता हे फंक्शन आपण डायरेक्टली सॉल्व नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की माझ्याकडे दोन व्हेरिएबल झाले एक्सचे, x² पण झाला आणि साइन x³ पण झालं. ओके ओके, जर इथे याच्याऐवजी कॉस ए इंटू साइन बी असं काही असतं, असं जर फॉर्म्युला यूज करू शकला असतं तर आपण त्याला रिड्यूस करू शकलं असतं, ते सिम्प्लिफाईड झालं असतं. पण हे सिम्प्लिफाईड नाही होऊ शकत. पण मला इथं समजतं की मी इफ आय पुट x³ इज इक्वल टू टी. ओके, मी जर x³ ला टी पुट केलं तर मला त्याचं डिफरन्शिएशन काय भेटणार, x³ चं डिफरन्शिएशन काय ना 3x². ओके, दॅट विल बी अवेलेबल हिअर. ओके, तर सपोज लेट x³ इज इक्वल टू टी. आता मी बघा इथे मी साइन x³ इज इक्वल टू टी नाही पुट केलं, कारण की इथे काही कॉस दिलेलं नाही आहे. ओके, जर इथे कॉस ऑफ 3x² वगैरे, कॉस ऑफ x³, ओके, सपोज जर साइन x³ याचं पूर्ण याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, साइन x³ चं ddx काय येणार, ddx ऑफ साइन x³ काय होणार आहे, साइन x चं डिफरन्शिएशन आहे आपलं कॉस x³. अगेन वी विल टेक द डिफरन्शिएशन ऑफ x³. ओके, तर ते असतं x³ चं डिफरन्शिएशन 3x² कॉस x³. ओके, पण आपल्याला ते गिवन आहे का, नाही. आपल्याला इथे काय आहे, इथे 3x² आहे. तर बिकॉज ऑफ दॅट वन आय नीड टू पुट x³ इज इक्वल टू टी. ओके, म्हणून आपण x³ इज इक्वल टू टी पुट केलं अँड देन टेक द डिफरन्शिएशन. ओके, सो व्हॉट यू विल गेट, डिफरन्शिएट, वी विल गेट 3x² dx इज इक्वल टू dt. ओके, म्हणजे ओके, तर असं ओके, so then what you will get 3x² ds is equal to dt झाला. ओके, then सॉरी इथे मी dx नाही दिलं. ओके, then आपण हे 3x² dx is equal to dt हे इथे पुट केलं तर what I will get in place of this one dx, आपल्याला मला काय भेटणार, this will be dt. ओके, आणि आपण we will left with what, sin of x³ is what, t, sin t. Okay, sin t, then what is the integration of sin t? It is minus cos t. Okay, minus cos t plus c. Okay, but what is the next step? I have to convert t into x. So what I will get, minus cos of t is what, x³ plus c. Okay, so this is the answer. Okay, so अशा प्रकारे आपण मेथड बाय सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. ओके, इफ यू सॉल्व सम प्रॉब्लेम्स यू विल गेट द आयडिया. ओके, आणि याच्यामध्ये अजून आपल्याला काही करोलरी दिलेला आहे, त्याच्याने आपला टाइम सेव्ह होऊ शकतो आणि आपण प्रॉब्लेम्स फास्ट सॉल्व करू शकतो. तर ते मी तुम्हाला सांगते. ओके, सो द करोलरी इज सपोज ओके, दिस इज अंडर द मेथड ऑफ बाय सबस्टिट्यूशन. ओके, हे तर आपल्याला माहितीच आहे की इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to if it is a g of x. Okay, then f of ax plus b dx is equal to काय होतं, this is nothing but what, g of ax plus b, and this will be divided by what, 1/a. Okay, g plus c. Okay, so this already we know. Next is what, आता बघा आपल्याकडे काय आहे, f of x to the power n. ओके, आणि f dash of x. ओके, f of x to the power n into f dash of x असेल तर याचं डायरेक्ट म्हणजे काय आहे, माझ्याकडे एक f of x फंक्शन आहे आणि f of x फंक्शन आहे आणि f dash of x त्याचं अवेलेबल आहे, पण f of x to the power n आहे. ओके, f of x to the power n, तर त्याचा आन्सर डायरेक्टली यू कॅन राईट f of x to the power n plus 1 divided by n plus 1 plus c. ओके, बट इट शुड बी लाईक दिस. ओके, जसं ओके, दिस इज द करोलरी. ओके, हे आता आपल्याला
खूप युजफुल होतं. म्हणजे याच्याच्याने आपल्याला सबस्टिट्यूट न करता सुद्धा डायरेक्टली यू कॅन गेट द आन्सर. म्हणजे कसं बघा, आता सपोज माझ्याकडे पहिला प्रॉब्लेम होता लॉग एक्स 1/x dx. याचं जेव्हा आपण मी फाइंड आउट केलं तर त्याचा आन्सर काय आलं होतं आपला लॉग एक्स स्क्वेअर. 2 मिनिटाच्या आधी म्हणजे इथे आपण केलं होतं त्याचं काय आन्सर भेटलं होतं आपल्याला वी गॉट लॉग एक्स स्क्वेअर बाय 2 लाईक दिस वी गॉट ना. तर बघा आता याचं काय सपोज मी काय माझं एफ ऑफ एक्स काय आहे, माझं एफ ऑफ एक्स आहे लॉग एक्स, एफ डॅश ऑफ एक्स त्याचं अवेलेबल आहे 1/x. ओके, देन व्हॉट यू विल गेट एफ ऑफ एक्स टू द पॉवर n प्लस 1. ओके, म्हणजे इथे n काय होता 1 आहे 1. सो व्हॉट यू विल गेट लॉग एक्स राईट ना. एफ ऑफ एक्स काय आहे माझा लॉग एक्स टू द पॉवर 2 डिवायडेड बाय राईट ना 1 प्लस 1. n इज व्हॉट 1 प्लस 1 2 divided by 2 plus c. Okay, so directly you can get the answer. Okay, so now we'll solve the question from exercise 3.2a. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ओके, 3.2a मधलं फर्स्टच क्वेश्चन आहे लॉग ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स टू द पॉवर n divided by x. फॉर दिस वन वी नीड टू फाइंड आउट द इंटिग्रेशन. सो ओके, डायरेक्टली यू कॅन टेल मी. बघा आता हे नो डाऊट आपण सबस्टिट्यूट केलं. इफ वी टेक लॉग एक्स इज इक्वल टू टी देन वी विल गेट 1/x. देन यू विल गेट इन प्ले 1/x dx म्हणजे dt झाला राईट ना. 1/x dx इज इक्वल टू 1/x dx इज इक्वल टू तिथे तो dt होणार आणि यू विल राईट t टू द पॉवर n. ओके, t टू द पॉवर n. ओके, सो इन प्लेस ऑफ दॅट वन यू कॅन डायरेक्टली मेन्शन द करोलरी विथ दिस वन. बट तुम्हाला ते व्यवस्थित मेन्शन करायला लागणार आणि तिथे तुम्हाला दाखवावं लागणार की माझा एफ ऑफ एक्स काय आहे लॉग एक्स आहे आणि एफ डॅश ऑफ एक्स काय आहे 1/x आहे. ओके, अँड अगेन यू हॅव टू राईट इन दिस फॉर्मॅट. ओके, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स मला असं लिहायला लागणार लॉग ऑफ एक्स टू द पॉवर n आणि एफ डॅश ऑफ एक्स काय माझा 1/x dx. ओके, तर त्याचं आन्सर काय येतं माझं एफ ऑफ एक्स टू द पॉवर n. इकडे काय आन्सर येतं एफ ऑफ एक्स टू द पॉवर n प्लस 1. काय आहे आपला एफ ऑफ एक्स, व्हॉट इज आवर एफ ऑफ एक्स, इट इज लॉग एक्स टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n plus 1 plus c. Okay, so this is the answer you will get. Okay, so you can solve this type of problems. Okay, so substitution is easy, only you have to guess the things. Okay, आणि या काही करोलरी दिलेल्या आहेत त्याच्याने आपले क्वेश्चन्स अजून फास्ट सॉल्व होतात. ओके, नेक्स्ट करोलरी इज व्हॉट, सपोज इन न्यूमरेटर वी हॅव एफ डॅश ऑफ एक्स. ओके, so what in your formula notebook you have to write this corollary. हे आपण जर रोज बघितलं तर आपल्या लक्षात येतं की असा फॉर्मॅट आला म्हणजे जसं आपण हे रोज बघत राहिलो ओके हे असंच आहे तर आपल्याला समजतं की हो ते लॉग एक्स आहे 1/x. त्याचं डिफरन्शिएशन त्याचे इंटिग्रेशन आपण रोज बघितले पाहिजे. सो रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे रोज बघायचं म्हणजे त्याला तुम्हाला काही खूप टाईम द्यायचं नाही आहे. जस्ट लाईक आपण फोटो अल्बम कसं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याच्यानंतर हे फोटो आहे याच्यानंतर ते फोटो आहे. तसंच तुम्हाला याची डायरी तुमची ही डायरी म्हणा आयदर फॉर्म्युला बुक हे तुम्हाला रोज बघायचं आहे सो दॅट यू कॅन सॉल्व क्वेश्चन्स फास्ट. ओके, सो नेक्स्ट करोलरी इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की याचं डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे तर मी तुम्हाला डेरिव्हेशन पण सांगू शकतो. कधीही याचं डेरिव्हेशन नॉट इट इज अ प्रूफ. याचं प्रूफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणतेही प्रूफ असे हे सगळे करोलरीचे प्रूफ जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही फक्त एकच करा, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी घ्या. ओके, माझा इंटिग्रंट काय आहे माझा हा आहे एफ डॅश ऑफ एक्स बाय एफ ऑफ एक्स आणि मला हे प्रूफ करायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी घेतलं देन काय होणार सबस्टिट्यूशनच आहे ना हे. एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल टू काय होणार dt. आपण काय इथं केलं डिफरन्शिएट केलं. काय केलं डिफरन्शिएट. ओके, तर मी माझं इंटिग्रँड काय होतं हे होतं एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स dx. ओके, तर मी याच्या जागी काय पुट करणार एफ डॅश ऑफ एक्स dx च्या जागी मला काय भेटलं dt भेटलं. काय भेटलं याच्या जागी मला dt. आय गॉट द dt अँड व्हॉट इज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज नथिंग बट टी. ओके, आता सपोज मी याला इंटिग्रेट केलं तर तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1/x dx काय होत होतं लॉग एक्स. तर इथं काय आहे ना लॉग टी प्लस सी. ओके, सो देन इट विल बी लॉग टी काय आपला टी इज नथिंग बट एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके,
सो ऑल द प्रूफ्स आर सिमिलर टू दॅट वन. आपल्याला काय करायचं आहे, जे एफ ऑफ एक्सला काहीतरी पुट करायचं आहे, वी विल टेक टी आणि ते इंटिग्रँड सॉल्व करायचं आहे. सो यू विल गेट डेफिनेटली गेट द प्रूफ फॉर ऑल दिस थिंग्स. ओके, इफ यू एनी डाऊट यू कॅन आस्क मी. ओके, सो तर आता हे फक्त मला गेस करता आलं पाहिजे की एफ डॅश ऑफ एक्स आहे माझा आणि एफ ऑफ एक्स आहे. ओके, हे जर गेस करता आलं तर डायरेक्टली यू कॅन सॉल्व. जर नाही गेस करता आलं तर आपल्याला सबस्टिट्यूट करून बघून सॉल्व करता येतं. Okay, so depending on this one we will solve the problem. I will take the problem from the exercise. Okay, so the problem from the exercise is the fifth problem from the first exercise 3.2a. It is integration of e to the power 3x divided by e to the power 3x plus 1. Okay, dx. आता मला याला सॉल्व करायचं आहे. ओके, तर आता बघा हे मला दिसतंय का एफ डॅश ऑफ एक्स बाय एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये. हे का मला दिसू शकतं, कारण की आपल्याला माहिती आहे, मी ऑलरेडी तुम्हाला बोलले होते की एक्सपोनेन्शियल फंक्शन इज माय फेवरेट फंक्शन. वाय एक्सपोनेन्शियल फंक्शन इज फेवरेट? बिकॉज इफ वी टेक द इंटिग्रेशन ऑफ exponential function or if we take the differentiation of that function you will get the same again exponential function you will get, right ना. so आता बघा इथे काय e to the power 3x plus 1, इथे e to the power 3x. इफ यू लेट e to the power 3x plus 1 जर आपण t घेतला तर व्हॉट विल बी इट्स डिफरन्शिएशन. इट्स डिफरन्शिएशन काय होणार, यू विल गेट e to the power 3x. ओके, पण आपल्याला वी डोंट हॅव टू फॉरगेट, आपल्याला काय होणार, हे 3 आहे, एक्सचा जो कोएफिशिएंट असतो तो काय होतो इथे डिफरन्शिएट करताना काय होतं, मल्टिप्लाइड होतो. ओके, dx इज इक्वल टू dt. ओके, आता मी चेक करते माझ्याकडे आहे काय याचं डिफरन्शिएट डायरेक्ट अवेलेबल e to the power 3x dx आहे. इथे काय 3 येत आहे. तर ओके, व्हॉट आय कॅन डू, आय कॅन मेक अ अरेंजमेंट. व्हॉट अरेंजमेंट आय कॅन मेक, व्हॉट आय कॅन डू, आय कॅन मल्टिप्लाय विथ 3 अँड काय डिवाइड अँड मल्टिप्लाइड बाय 3. ओके, हे तुम्हाला लिहायची पण गरज नसते पडत की मल्टिप्लाय अँड डिवाइड, डायरेक्टली कॅन राईट. ओके, बिकॉज दिस क्वेश्चन विल बी आज फॉर 2 मार्क्स. तर 2 मार्क्ससाठी आपण किती टाइम देणार आहे. ओके, सो 3 e to the power 3x e to the power 3x plus 1 म्हणजे माझं इंटिग्रँडला मी असं हे केलं, काय चेंज केलं. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला वरती लक्षात की याला मी टी म्हटलं तर याचं डिफरन्शिएशन. ओके, याला जर मी टी म्हटलं तर याचं डिफरन्शिएशन डायरेक्टली अवेलेबल आहे. नो डाऊट तुम्ही आता टी पुट केलेलाच आहे, तर डायरेक्टली यू कॅन राईट ऑल्सो. ओके, 1/3. ओके, 3 e to the power 3x. हे काय झालं, एफ डॅश ऑफ एक्स आणि खाली काय एफ ऑफ एक्स. ओके, एफ ऑफ एक्स dx. ओके, सो जर असा फॉर्म आला माझ्याकडे एफ डॅश ऑफ एक्स वरती आणि खाली एफ ऑफ एक्स. ओके, सो इट विल बी व्हॉट, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो असं त्याचं आन्सर येतं. ओके, सो दिस इज व्हॉट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. माझ्याकडे एफ ऑफ एक्स काय आहे, e to the power 3x plus 1 plus c. ओके, राईट. हे या करोडीनुसार सॉल्व्ह करू शकता. पण जर तुम्हाला वाटत आहे की मी टी घेऊनच सॉल्व्ह करावं, देन वी कॅन सॉल्व्ह. आता 3 e to the power 3x. ओके, तर सपोज इथे बघा e to the power 3x इथे अवेलेबल आहे, तर देन e to the power 3x इज इक्वल टू काय होणार, dt बाय 3. ओके, e to the power 3x काय झालं, dt बाय 3, राईट ना. e to the power 3x dx काय झाला, इट इज dt बाय 3. देन आय विल राईट हिअर dt बाय 1/3. आणि हे काय e to the power 3x plus 1 काय आपला तो आहे, दॅट इज 1/t. ओके, सो इफ यू सॉल्व दिस वन यू विल गेट द सेम थिंग. इट इज log t plus c. Okay, 1/3 log of what is t? T is nothing but e to the power 3x plus 1. Okay, e to the power 3x plus 1 plus 1. Okay, you will get like this. Okay, so you can solve the questions like this and you will get the answers. Okay, if we know the corollary directly you can write, but you have to mention like this. Okay, this is f dash of x, this is f of x. Okay, so corollary with the help of this one we can save the time. Okay. Okay, so next is what, next we will see, next corollary is what, it is f dash of x and mod under root of f dash of x. Okay, it is f dash of x and in place of this one f of x it is under root of f of x. At that time what is the answer you will get, it is 2 under root of f of x plus c. Okay, under root of 2 f of x plus c.
ओके, तर हे आपल्याला पटकन गेस करता नाही की अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स दिलाय की जरा आपल्याला वाटतं की हे काय होतं. ओके, बट इफ यू डू द प्रॅक्टिस यू कॅन सॉल्व दॅट वन. ओके, सपोज याच्यावरचा आपण एक प्रॉब्लेम घेऊया. माझ्याकडे प्रॉब्लेम आहे की मला इंटिग्रँड फाइंड आउट करायचं आहे. मला माझं एक्झाम्पल आहे 1/x log of x. ओके, तर हे बघा कसं सॉल्व करणार हे. अगेन वी कॅन पुट log x इज इक्वल टू टी. ओके, राईट ना. log x बघा, जिथे जिथे log x आणि x दिसलं 1/x दिसलं की व्हॉट यू कॅन डायरेक्टली गो विथ बाय पुटिंग log x इज इक्वल टू टी. ओके, log x इज इक्वल टू टी, log x इज इक्वल टू टी पुट करून हे आपल्याला येतं. बट इफ याला काय सेमच आहे, फक्त हे म्हणजे आपण डिराईव्ह केलेला रिझल्ट आहे. टी पुट करणे काय आणि डायरेक्टली हे करणे काय सेम आहे. ओके, तुम्ही याला पण डायरेक्टली तुम्ही जर तुम्हाला याचा प्रूफ पाहिजे असेल तर यू कॅन पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. ओके, देन एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय होणार, डी टी होणार. ओके, अँड देन एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी झालं आणि हे काय झालं अंडर रूट ऑफ टी. ओके, सो व्हॉट विल बी, इट विल बी 2 ऑफ रूट ऑफ टी प्लस सी. ओके, देन रूट ऑफ टी इज व्हॉट, इट इज 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो सगळ्याचे प्रूफ असेच आहे, पण प्रूफ पण आपल्याला कशासाठी दिलेलं आहे की आपल्याला समजलं पाहिजे की कसं कसं होतं ते. ओके, सो बघा आता याला मी कन्वर्ट करू शकते बघा, कारण की मला माहिती आहे मी हे वरती लिहिलं 1/x आणि खाली लिहिलं log x. ओके, dx. ओके, तर नाव मी असं लिहिते याला बघा, log x इज व्हॉट, इट इज 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स म्हणते याला, आणि वरती काय माझ्याकडे अवेलेबल आहे ddx ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, और राइट एफ डॅश ऑफ एक्स. ओके, राइट ना. वाय, कारण की log x चं डिफरन्शिएशन काय होतं 1/x होतं. ओके, तर त्याचा आन्सर डायरेक्टली व्हॉट आय कॅन गेट, आय विल गेट 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, देन माझं एफ ऑफ एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स काय माझा, एफ ऑफ एक्स माझा रूट ऑफ log x नाही आहे, माझा एफ ऑफ एक्स काय ओनली log x, काय आहे माझा ओनली log x प्लस सी. ओके, सो दिस विल बी द आन्सर. ओके, सो बाय दिस वे वी कॅन सॉल्व द क्वेश्चन्स. ओके, ओके, आता या मेथडनुसार आपण काही जसं आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स यू नो. ओके, बट वी डोंट नो द इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. बाय दिस वे वी कॅन फाइंड आउट द इंटिग्रेशन, द रिमेनिंग इंटिग्रेशन ऑफ बाय दिस वे. ओके, so that we will do in our class. Okay, so I will give you 2-3 problems that we will see here. So take the next problem. So this problem is there in the commerce textbook also and in science textbook also. It is 1/x plus root of x d. Okay, how, yes it is, I will check just it, this is there in both the this one, both the books. Okay, how you will solve this one. आता बघा याच्यामध्ये हे क्वेश्चन दिसले आपल्याला समजतं की आपण काय करणार आहे, we can take root x common from this one. If I take root x common, so what will be here, it will be root x plus 1. Okay, okay, I can take root x plus 1. Now suppose, आता बघा मला, सपोज मी root x plus 1 is equal to t पुट केला, रूट एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी पुट केलं तर रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं, रूट एक्सचं डिफरन्शिएशन येतं इट विल बी व्हॉट एक्स टू द पॉवर 1/2 ना. सो एक्स टू द पॉवर 1/2 म्हणजे काय झालं 1/2 आणि इट इज n-1. ओके, n-1 मीन्स 1/2 -1, so you will get x to the power -1/2. So this is nothing but 1/2 root of x dx is equal to dt. Okay, तर can I convert this one like this way, 1/2 आहे ना, 1 इथं dx राहिला. ओके, सो 1/2, सो 1/2 आहे ते तर आपण कसे अरेंज करू शकतो. ओके, तर मी म्हणू शकते याला इथे 1/√x लिहिलेलं आहे. ओके, मी काय करते मल्टिप्लाय बाय 2 करते. ओके, मल्टिप्लाय बाय 2 अँड डिवाइड बाय 2 केलं मी याला. ओके, मल्टिप्लाय बाय 1/2 1/√x. ओके, खाली होतं ते मी वरती लिहिलं आणि रूट ऑफ एक्स प्लस 1. आता तुम्ही काय म्हणाल याला कसं सॉल्व काय म्हणू शकता, डायरेक्टली वी कॅन से दॅट हे खालच्याला जर मी एफ ऑफ एक्स म्हटलं आणि वरचं काय झालं माझं एफ डॅश ऑफ एक्स dx. ओके, वरचं काय झालं माझं एफ डॅश ऑफ एक्स, राईट ना. तर व्हॉट इज द रिझल्ट फॉर दिस वन, वी हॅव सीन दिस वन इन करोडरी. व्हॉट इज एफ ऑफ एक्स खाली आहे, राईट ना, आणि वरती एफ डॅश ऑफ एक्स आहे. सो आय कॅन से दिस विल बी द लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर आपला आन्सर काय होणार आहे, लॉग
काय आहे आपलं माझं एफ ऑफ एक्स काय रूट ऑफ एक्स प्लस वन, पण हे टू आउटसाइड आहे, डोंट फॉरगेट दॅट वन. टू लॉग ऑफ व्हॉट इज एफ ऑफ एक्स, इट इज रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस सी. ओके, so this will be the thing. Okay, so by this way we can solve this one. Okay, so other things we will continue in the class. See, we are taking the free live classes on Zoom. The link the link for join my group I will provide in the description. Okay, so we will continue in the class.